दशांश अपूर्णांक अपूर्णांकाचा छेद जेव्हा 10, 100, 1000 असा 10च्या पटीत असेल तेव्हा तो विशिष्ट पद्धतीने लिहितात। उदाहरणार्थ 3.5 किंवा 15.05 यामध्ये हे जे चिन्ह लिहिलेलं आहे त्याला दशांश चिन्ह असे म्हणतात, म्हणून या अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक असे म्हणतात। आता लक्षात ठेवा दशांश अपूर्णांक। लक्षात ठेवा दशांश चिन्हाच्या डावीकडील भाग पूर्ण संख्या दर्शवितो, दशांश चिन्हाच्या उजवीकडील भाग अपूर्ण संख्या दर्शवितो। संख्येत पूर्ण संख्या नसेल तर दशांश चिन्हाच्या आधी 0 लिहितात। उदाहरणार्थ 0.27 म्हणजे या बाजूला डावीकडच्या बाजूला पूर्ण संख्या नाही आहे म्हणून तिथे 0 लिहिलेलं आहे। 0.27 0.07। 4 पूर्ण संख्येच्या पुढे दशांश चिन्ह लिहित नाहीत, परंतु दशांश चिन्ह मांडून चिन्हाच्या पुढे उजवीकडे किती 0 दिले तरी त्या संख्येत काही फरक पडत नाही। उदाहरणार्थ 3.00। दशांश अपूर्णांक ज्या अपूर्णांकाचे छेद 10, 100, 1000 किंवा 10च्या पटीत असतात त्यांना दशांश अपूर्णांक असे म्हणतात। उदाहरणार्थ 6/10, 32/100, 112/1000 हे अपूर्णांक दशांश अपूर्णांक आहेत, कारण इथे 1/10 आहे, इथे 100 आहे, इथे 1000 आहे। 4.3/10 ही पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या आहे। दशांश अपूर्णांकामध्ये 4 दशांश चिन्ह 3 अशी लिहितात। पूर्णांक संख्येनंतर जे टिंब लिहितात हे असे टिंब लिहितात त्याला दशांश चिन्ह असे म्हणतात। 15.3/1000 हे दशांश अपूर्णांकात कसे लिहाल? आता ही संख्या आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक, आपण खाली लिहा 15.3/1000। आता ही संख्या दशांश अपूर्णांकामध्ये लिहायची आहे। दशांश अपूर्णांकामध्ये लिहिताना पूर्ण संख्या ही दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला लिहायची असते। म्हणजे आता पूर्ण संख्या मी लिहिले 15, दशांश चिन्ह ह्या ठिकाणी देऊया आणि त्याच्यानंतर दशांश चिन्हामध्ये लिहिताना छेदस्थानी एकावर जेवढी 0 असतील तेवढी स्थळं डाव्या बाजूला दशांश चिन्ह लिहायचं आहे। मग आता इथे 3 आहे, मग मी आता ठिकाणी 3 लिहिला, पण त्याच्यावर 0 किती आहे? 3 आहेत, मग 3 स्थळं आली पाहिजेत म्हणून 3च्या पाठीमागे 2 शून्य लिहायचे। त्याचं वाचन कसं? 15.003 हा अपूर्णांक झाला दशांश अपूर्णांक, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर। 2.3/10,000 आता ही पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या आहे आणि दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचं आहे। मी आता ही संख्या खाली लिहून घेते 2.3/10,000। आता ही पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या दशांश अपूर्णांकामध्ये लिहिताना पूर्णांक भाग हा डाव्या बाजूला लिहायचा आहे दशांश चिन्हाच्या, म्हणून अजून पहिल्यांदा 2 लिहिले, नंतर दशांश चिन्ह हा पूर्ण भाग झालेला आहे। आता अंशस्थानी किती 3 आहेत, पण छेदस्थानी किती आहे? 10,000 आहेत। मग त्याचं स्थान 3चं स्थान कितव्या स्थानी येणार? 1, 2, 3 4थ्या स्थानी येणार। म्हणजे दशांश चिन्हाच्या पुढे 3 शून्य मांडायचे आहेत, शून्याने ती स्थानं भरून घ्यायची आहेत आणि नंतर 4थ्या स्थानी 3 ही संख्या लिहायची आहे। मग यांचं वाचन कसं होणार? 2.003 म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर। 15 रुपये 8 पैसे दशांशात मांडा। आता हे 15 रुपये 8 पैसे मी या ठिकाणी खाली लिहून घेते पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये 15.8/100 100 पैशाचा 1 रुपया। 15.8/100 हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक झालेले आहे, आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये मांडायचे। 15 ही संख्या पूर्ण भाग आहे, तो दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला येणार, म्हणून पहिल्यांदा 15 ही संख्या मी मांडून घेतली, नंतर दशांश चिन्ह लिहिलं, त्यानंतर एकावर किती 0 आहेत? 2 शून्य आहेत। मग इथे संख्यावरती अंशस्थानी 1च दिलेले आहे 8, मग ह्याचं स्थान दुसऱ्या स्थानी येणार। मग दशांश चिन्हाच्या उजवीकडे पहिलं स्थान शून्याने भरून काढायचं आहे, नंतर 8 लिहायचे आहे। त्याचं वाचन कसं? 15.008 पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर।